म्हटलं मका काढायचं काम चालू आहे. आज एक ट्रॅक्टर काढणं झालेलं आहे, दुसरा ट्रॅक्टर चालू आहे. ढगाळ वातावरण बी खूप झालेलं आहे. पाऊस आला तर पुन्हा जागा पाकावं लागतं म्हणून काढून घेऊन राहिलो मका. तारली त्यामुळे खाली वाटायची वेळ आली आहे. इकडे एक कारली भरून ठेवली आहे. तिकडे मका काढायचं काम चालू आहे. इकडं आमचे कांदे कापायचं काम चालू आहे. अजून कांदे एवढे बाकी आहे, कांदे कापायचे. इकडं पडलेले ढगाळ वातावरण आलं आहे त्यामुळे सर्व घाई चालू आहे. कांदे पण इकडं कापायचं काम चालू आहे, तिकडं मका काढायचं काम चालू आहे. पाऊस आला का मग सर्व करावं लागते ना, त्यामुळे सर्व काढून घेऊन राहिलो मका. पण आता किती दिवस ठेवणार, तरी 4-5 महिने झाले मका आणून ठेवलेली बिट्या. मकाचे कणस आणून ठेवलेली दारपुढं. त्याला भाव तर काही वाटा ना, त्यामुळे करून टाकलं. काल मकाचे कणस काढले त्यामुळे सगळे दाणे झाले. ते दाणे गोळा करावं लागेल. बघा दाण्यांची किती नुकसान झाली आहेत. सर्व दाणे झाली. ते आता गोळा करून चालून काढावं लागत आहे. किती नुकसान होते. सर्व पसारा झालं आहे. सर्व भूस गोळा करावा लागेल. ते दाणे ते झाडून चालून काढायचे. आता बकऱ्यांना खायला काम येतील किंवा शेतात पेरायला काम येईल. याच्यामध्ये बी भरपूर दाणे गेले. इकडचं सर्व गाजी इकडं पोळ मारायची आहे त्याच्यावाली आणून, त्याच्यामुळे भरून घेऊन राहिलं सर्व. एवढी पोळ मारली आहे, अजून एवढं इकडं राहिले अजून करायचं. ते पण उचलून तिकडे टाकून देऊ. खोडक्या उचलायची इकडं पण या खोडक्यात चाळावं लागेल. याच्यात सर्व मकाची सर्व खाकाना गेल्या. तहान लागली, पाणी प्यायची. आता सगळं फूस नाका तोंडात गेले. पहिले अंगा करावं लागेल झाल्यावर. अजून तर भरपूर करायचं. निम्मं काम बाकी आहे. निम्मं काम बाकी आहे अजून. हिची मस्ती कशी चालली. म्हशीच्या अंगावर उड्या मारू राहिली. म्हशीच्या अंगावर उड्या मारू राहिली तू. चल, अरे तू त्या म्हशीच्या अंगावर मारेल ती.
चला आपलं काम पडलं इकडं, काम करायचं आहे. आपलं काम करायचं आहे, अजून एवढं उचलायचं आहे इथून एवढं. बघा शेतीचे कसे कामं करावं लागत. या लोक म्हणते शेती चांगले मकाने गेली अमकं झाले, पण त्याच्यावाले खर्च किती काय करावं लागत त्याच्या मग कष्ट ते बघा. डाम सगळा भूस झाला रसना. ही सगळी पोळ घालून दिली आहे शिवडी, म्हणजे पाण्या पावसात झाकायला मोकळं. खालचं गोळा करून ते उपमून काढून राहील सर्व. मक्का निघेल सगळे दाणे. ते खोडक्यांचा गंज घेऊन जाणार, जे काढणारे लोक राहतात त्यांना, म्हणजे ते आपल्याला क्विंटल मागं काही 10 रुपये कमी घेतात येणीला. म्हणजे ते साईडला काढून ठेवलं आहे, ते घेऊन जातील. सर्व काणका झाल्या. पहिले आता अंघोळ करावं लागेल. पहिलीच तब्येत खराब होतीच, थोडं बरं वाटत होतं. पुन्हा आता खाण्यानं नाही येणार त्याच्या खाण्यानं पुन्हा कसं जाम झालं आहे आता. हो तर करून दिली आहे, त्याला कामावरले. आता आंघोळ करावं लागेल. आंघोळ करून घेऊ आता, आवरले सर्व काम. व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बाय.